ज्याचे गर्जता पवाळे, ज्याचे गर्जता पवाळे, कळी काळ पाया पडे, तो हा पंढरीचा राणा, पुसा 6 जना, चिंतिता जयाशी, चिंतिता जयाशी, भुक्ती मुक्ती कामारी दासी, तो हा पंढरीचा राणा, पुसा 6 जना, वैकुंठासी जावे, वैकुंठासी जावे, तुका म्हणे ज्याच्या नावे, तो हा पंढरीचा राणा, पुसा 6 जना, नमस्ते सते ते जगत्कारणाय, नमस्ते चिते सर्वलोकाश्रयाय, नमो अद्वैतत्वाय मुक्तिप्रदाय, नमो ब्रह्मणे व्यापिने शाश्वताय, ओम वंदे देवो उमापती सुरगुरो, वंदे जगत्कारणं, वंदे पन्नगभूषणं मृगधरं, वंदे पशूनां पती, वंदे सूर्यशशांक वैनयनं, वंदे मुकुंद प्रियं, वंदे भक्तजनाश वरदे, वंदे शिवशंकरं, कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासचा देव भोळा चक्रवर्ती, कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती, कैलासचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज, पार्वतीचा पती योगीराज, पार्वतीचा पती योगीराज, कैलाशीचा देव भोळा चक्रवर्ती, पार्वतीचा पती योगीराज, यौंत प्रविश मम वाचमिमं प्रसुप्तां, संजीवयत्य किल शक्तिधर स्वदामना, अन्यांच हस्तचरण श्रवणत्वगादीन्, प्राणान् नमो भगवते पुरुषाय तुभ्यं, दडिद्वाससं नीलमेघावभासं, रमामन्दिरं सुन्दरं चित्प्रकाशं, वरं तिष्ठिकायां समन्यस्तपादं, परब्रह्मलिङ्गं भजे पाण्डुरङ्गं, पांडुरंगाकारो प्रथम नमनो, पांडुरंगाकारो प्रथम नमो, पांडुरंगाकारो प्रथम नमनो, पांडुरंगाकारो प्रथम नमनो, कृपादानी कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, किंवा नमो विश्वरूपा विष्णुमाय बापा, हमुपा पारा पांडुरंगा देवादिदेवा, जगत्रय देवा जयांची केली स्मरणा, होय सकळ विद्येंचे अधिकरणा, तेची वंदो श्रीचरण श्रीगुरूंचे, ते नमस्कारुणी आता. ओम नमो ज्ञानेश्वरा, करुणा करा या दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी. आता अभिनव वाग विलासिनी, जे चातुर्यार्थ कला कामिनी, ते शारदा विश्वमोहिनी. नमिली मी अतुलित बलधाम हेम शैलावदेहम,
धनुजवन कृशानु ज्ञानी नामग्रगण्यम शकल गुण निधानम वानरानामधीशम रघुपति प्रिय भक्तम वात जातम नमामि। हे दुःख भंजन मारुतनंदन, हे दुःख भंजन मारुतनंदन, सुनले मेरी पुकार पवनसुत विनती वारंवार, पवनसुत विनती वारंवार। ऐसे नमन करुणे सकळा हरिकथा बोले बोबडिया बोला अज्ञानी म्हणून आपुल्या बाळा चालवी सकळा नामा म्हणी ज्याचे गर्जता पवाळे कळी काळ पाया पळे तो हा पंढरीचा राणा पुसा 6-18 जना उपस्थित सर्व प्रभू प्रिय सज्जन त्याचा आवाज कमी करा स्वर उपस्थित सर्व प्रभू प्रिय सज्जन भक्तिमती माता चराचरामध्ये अदृश्य स्वरूपाने वास करणारी भगवत स्वरूप अदृश्य आणि असीम शक्ती या रूपानं सर्व जगामध्ये नटलेला कारण अकारण कर्तुम कर्तुम अन्यथा कर्तुम जो अज आहे अमर आहे ज्ञानोबराय लिहितात जो पुरुष आणि प्रकृतीच्याही पलीकडे आहे सर्वेचा सर्व जाणतो म्हणून सर्वांमध्ये सर्वज्ञता ज्याच्यात आहे गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम श्रभूत प्रभव प्रलय स्थानम निधानम बीजम व्ययम ही सत्ता ज्या भगवंताची आहे किंवा भगवंत म्हणतात मियाची नेमिला साता काळू ग्रासत असे भूता येत म्हणिया गते पंडू सुता एवढा जो व्यापक आहे जो समर्थ आहे जो सत्ताधीश आहे शक्ती या रूपानं सर्व जगाचं कार्य सुजन या रूपानं जो चालवणार आहे जो बोलवणार आहे जो ऐकवणार आहे जनाबाई त्या देवा करता बोलल्या तो देव नटला नाना परी भरून उरला चराचरी या चराचरामध्ये चर आणि अचर दोन्ही तत्वामध्ये ओतप्रोत रूपानं जो भरून उरला त्याचं नाव देव आहे मग हे सांगण्यासाठी नाही ऐकण्यासाठी नाही किंबहुना म्हणण्यासाठी नाही या विश्वामध्ये देव सत्य आहे हा संतांचा अनुभव आहे आणि अनुभवजन्य ज्ञानातून समाजाला संबोधण्याचा प्रयत्न करतात ते खरे संत आहेत विठ्ठल विठ्ठल आलेली अनुभूती आलेला अनुभव संत महात्मे किंवा सर्वज्ञांनी आपल्या अनुभवजन्य ज्ञानातूनच समाजापुढे मांडला अशा त्या जगदांबराच्या चरणी सर्व मिळून नमस्कार करू कार्यक्रमाला प्रारंभ करू प्रस्तुत प्रसंगी सेवेकरता निवडलेला अभंग महान भगवत भक्त देहूचे सुप्रसिद्ध साधू भक्तीचे सागर ज्ञानाचे आगर आणि वैराग्याचे शिखर वैराग्य राज रसिकत्व जगद्गुरु तुकोबाराय यांचा 4 चरणाचा या अभंगामध्ये जगद्गुरु तुकाराम महाराज त्या भगवंताची कार्य अवच्छेदक आणि सर्वसामान्य जीवाला ओळख पटवून देतात काय 3 प्रकार आले कार्य अवच्छेदक कारण अवच्छेदक आणि स्वरूप अवच्छेदक पण या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबरायांनी त्या भगवान परमात्म्याचा त्या भगवंताची ओळख पटवून देत असताना कार्य अवच्छेदक आणि या अभंगामध्ये ओळख ही पटवून देतात अभंगाचा अनुबंध पाहिला तर फार सुंदर आहे विषय संबंध अधिकारी आणि प्रयोजन मग या अभंगाचा विषय काय त्या भगवंताचं कार्य दाखवून त्याची ओळख पटवून दिली महत्वाचा विषय विठ्ठल विठ्ठल जसा जसा विषय येईल तसा तसा अभंगाचा अनुबंध मांडण्याचा प्रयत्न करू पण अभंगावर प्रकाश टाकण्यापूर्वी परिहार देणं गरजेचं आहे आणि तो द्यावाच लागतो म्हणून थोरा मोठ्यांच्या पदस्पर्शाने पावन पुनीत झालेल्या या तुमच्या निमगाव या गावामध्ये अनेक वर्षाची परंपरा पाठीशी घेऊन पुढे येत असलेला हा ज्ञान यज्ञ नवनाथ धर्मनाथ बीज आणि त्यानिमित्ताने 21वे वर्ष पूर्णत्वाला जाते नाही काय आणि वर्षाची परंपरा ही घेऊन हा ज्ञानयज्ञ पुढे येत आहे आणि दिव्य भव्य स्वरूपामध्ये दरवर्षीप्रमाणे हा उत्सव मोठ्या आनंदात महोत्सव साजरा होतो आणि त्याकरता सर्व मंडळीचे कार्यकर्ते मंडळी महाराज मंडळी सर्व मंडळीचे येथे प्रयत्न भगवंताच्या कृपेने साधू संतांच्या आशीर्वादाने दान दातृत्वाच्या उदार आणि अनमोल सहकार्याने हा यज्ञ या ठिकाणी पूर्णत्वाला दरवर्षी बीजीच्या निमित्तानं जात असतो आणि म्हणूनच याही वर्षी शिवपुराण तथा अखंड हरिनाम सप्ताह श्री शिवपुराण ज्यांच्या मुखातून कथेचं रसपान करतात ते आदरणीय हरिभक्तपरायण गुरुवर्य
गजाननजी महाराज दैकर यांच्या रसाळ मवाळ आणि पिकलेल्या वाणीतून कथेचं रसपान या ठिकाणी सर्व रसिकजन करत आहात. मी सांगत असतो मंडळी, कथा सांगणारे या जगामध्ये भरपूर आहेत, कारण जो उठला तो सांगायच्याच तयारीत आहे, ऐकून घ्यायची तयारी कोणाचीच राहिली. पण एका वैष्णवाच्या भगवत भक्ताच्या हरिदासाच्या मुखातून कथा श्रवण करून जे पुण्य मिळते ते महाराजांकडून तुम्हाला लाभत आहे. विठ्ठल विठ्ठल. शिवपुराणाचा आस्वाद आणि म्हणून आज ही कीर्तन रूपी पुष्प भगवंताच्या चरणी गुंफण्याकरता तुम्ही आपण सर्वजण या ठिकाणी एकत्रित आहोत. त्याकरता सर्व महाराज मंडळी उपस्थित आहे. मृदंगाचे महामेरू ज्यांनी मृदंग या साधनेची उपासना केली आणि त्या साधनेला आलेलं गोंडस फळ तुमच्या समोर रोज प्रस्तुत करून दाखवतात. आमचे आदरणीय हरिभक्तपरायण धीरज महाराज अळाव, टाळी वाजवा महाराजांसाठी. या ठिकाणी गायनाचार्य आदरणीय हरिभक्तपरायण आमचे परमस्नेही परममित्र पिंटू महाराज म्हैसवाडीकर, कोळ महाराजांचं गायन आहे, महाराज सुद्धा उपस्थित आहे. एकूण साथ करणारे आमचे आदरणीय हरिभक्तपरायण परमस्नेही हरिभाऊ महाराज देठे आहेत. काही गावातील मंडळी आहे आणि या मंडळीसाठी टाळी वाजवा. खूप सुंदर या ठिकाणी गायन आहे, साऊंड सर्व्हिस आहे. तुम्ही सर्व कार्यकर्ते मंडळी, सर्व रसिकजन या ठिकाणी उपस्थित आहे. आणि विशेष या वर्षी तसं निमगावमध्ये मी काही नवीन नाही, पण तरी या वर्षीचं जे स्वरूप आहे ते मला नवीनच वाटते. म्हणजे मी 2-4 वर्षातून नंतर आलो म्हणून असं वाटत असेल, पण सर्व तरुण मित्रमंडळी मंदिराचा परिसर पाहला खूप सुंदर आणि त्यांचं कार्यही सुंदर आहे. कारण धर्म कार्याकरता आज सर्व तरुणांचीच गरज आहे. विठ्ठल सर्व मंडळीच्या चरणाला प्रेमपूर्व भावना समर्पित करतो. या ठिकाणी उपस्थित महाराज मंडळी आहेत, आमचे आदरणीय महादेव महाराज आहेत आणि बाकी सर्व मंडळी सर्वांच्या चरणाला प्रेमपूर्व भावना समर्पित करतो आणि या ठिकाणी माझ्या अभंगाच्या प्रपंचाला प्रारंभ करतो. या ठिकाणी जगद्गुरु तुकाराम महाराज या अभंगातून कारण कार्य अवच्छेदक आणि त्या भगवंताची ओळख पटवून देतात. ज्याचे गरजता पवाळे, म्हणजे त्याचं वर्णन, त्याचं पवाळे गायन केल्यानंतर कळी काळ सुद्धा नम्र होतो असा तो कोण आहे त्याची ओळख पटवून देतात. मी सांगत असतो मंडळी, ओळख महत्वाची आहे की प्राप्त महत्वाचं आहे? प्राप्त होणं महत्वाचं आहे की ओळख पटणं महत्वाची आहे? जाऊ का घरी मी? प्राप्त होणं महत्वाचं आहे की ओळख? तर त्याचं एकाच वाक्यात उत्तर आहे, बुवा प्राप्त होणं महत्वाचं नाही, पण आधी ओळख पटणं महत्वाची आहे. कारण एखादी गोष्ट प्राप्त झाली आणि तिची जर ओळख नसेल तर ते अप्राप्त रूपानं आम्हाला त्या ठिकाणी प्राप्त होऊ शकते किंवा तिची ओळख नसल्यामुळे त्याचा दुरुपयोग आमच्या जीवनात होऊ शकतो. म्हणजेच आधी या मानवी जीवनामध्ये प्राप्त होणं महत्वाचं नाही, तर त्या तत्वाची, त्या वस्तूची ओळख पटणं महत्वाची आहे. आणि तीच ओळख संत महात्मे त्या भगवंताची जगद्गुरु तुकोबराय या अभंगातून करून देतात. ओळख महत्वाची आहे. मी सांगत असतो, संत महात्म्यांनी सांगितलं काय, प्राप्त करून देत नाही, ओळख पटवून देतात. अशी शास्त्रात कुठेच यादी नाही की देव संतांनी प्राप्त करून दिला, पण त्या देवाची ओळख पटवून दिली. संत म्हणतात या मार्गाने चला, निश्चित आमच्या ध्येयापर्यंत, त्या प्राप्त साध्य गोष्टीपर्यंत आम्ही निश्चित पोहोचू. तुका म्हणे तुम्ही चाला याची वाटे, या वाटेने चालले पांडुरंग भेटे निश्चिंतीने. तो भगवंत भेटेल म्हणजे त्याची ओळखच पटवून देतात. आणि ओळख पटवून देत असताना अनेक त्या ठिकाणी संत महात्म्यांनी ते तत्व त्या ठिकाणी सांगितले. या मार्गाने चाला, या मार्गाने जर चालले तर आमच्या ध्येयापर्यंत, साध्यापर्यंत, निश्चिंतीपर्यंत, गंतव्यापर्यंत आम्ही निश्चित पोहोचू, यामध्ये शंका नाही. फक्त मार्ग सोडू नका. जशी ती ट्रेन असते, रेल्वे असते, तुम्ही असं ऐकलं काय? असं बऱ्याच ठिकाणी ऐकलं असेल की त्या गावातून रिक्षा चोरी गेली, कुठे ऐकलं असेल मोटरसायकल चोरी गेली, कुठे ऐकलं असेल रिक्षा चोरी गेली, कुठे ऐकू आलं असेल बस चोरी गेली. पण असं आजपर्यंत कोणी ऐकलं काय की नांदुरेच्या स्टेशनहून रेल्वेच चोरी झाली बुवा? असं कधी झालं काय की रेल्वेचा डबाच गेला चोरी? असं कधी झालं? ती रेल्वे, ते ट्रेन कधी चोरी होत नाही, कारण ते तिच्या रुळावर अवलंबून आहे. एक जण म्हणे महाराज तिकडनं जर रेल्वे यायची असली आणि इकडून जर माणूस जायचा असला तर मग जसं आपल्या जळगाव रोडवर ते गेट आहे नांदुऱ्यात घुसता ते लोक ते गेट टाकतात की नाही, तिकडनं ट्रेन यायची असली तर काऊन टाकतात ते गेट? म्हटलं साधं गणित आहे. इकडनं माणूस जायशी, तिकडून ट्रेन यायशी, अपघात होऊ नये याच्यासाठी ते गेट आहे. तो बुवा म्हणे त्याच्यासाठी नाही ते. म्हटलं मग म्हणे ते गाडी तिकडे गावात ना घुसली पाहिजे ना अंदर. मी म्हणू गावात कशी काय घुसील? अरे ते तिच्या रुळावर अवलंबून
आहे तिचा रूढ कधी सोडत नाही, म्हणून कधीच मार्ग भटकत नाही. तो सिद्धांत आमच्यासाठी आहे. अनेक संतांनी सांगितलं, बाबा ज्या साधनावर आम्ही अवरूढ झालेलो आहे, साधक साध्य आणि साधन, साधक आणि जे साधन वापरावं साध्य होण्याकरता ते योग्य असावं लागते. ते जर योग्य नसेल तर त्या साधनामध्ये किती दिवस धडपड केली तर साध्यापर्यंत पोहोचता येत नाही. मग साध्यापर्यंत पोहोचायचं असेल तर साधन त्या ठिकाणी असावं लागते, आणि ते साधन सांगणारे संत आहेत. विठ्ठल विठ्ठल. साधन सांगणारे संत आहेत. जीव हा साधक आहे, भगवत ध्येय हे जर साध्य करायचं असेल तर मग काय साधन सांगितलं संतांनी, तर त्या देवापर्यंत जाण्याचं यंत्र, त्या देवाला मोजण्याचं साधन, देव ओळखण्याचं यंत्र संत महात्म्यांनी शास्त्रामध्ये संत मालिकेमध्ये सांगितलं. भक्तीची मापे मोजितो भक्तीची मापे मोजितो भक्तिया मामे मोजितो भक्तिया मामे मोजितो भक्तीची या मापे त्या देवाला ओळखण्याचं यंत्र, साधन, साधन संत महात्म्यांनी सांगितलं. जसं व्यवहारातलं उदाहरण पाहिलं तर आपल्या लक्षात येईल. दुधामध्ये पाणी असते, दुधात पाणी दिसते का? दुधातलं पाणी मी नेहमी सांगत असतो, दुधातलं पाणी दिसते काय? गाय दूध देते 1 लिटर, आजी पाणी टाकते 1.5 लिटर, ते बघून भरते 2.5 लिटर. दिसते का दुधातलं पाणी? आजीला म्हटलं, पा आजी दुधातलं पाणी दिसते? आणि पाहायचं आहे का तुम्हाला? तुम्ही डेअरीवाल्याकडे चाला, त्याच्या जो ते यंत्र आहे त्याला दूध मापक यंत्र म्हणतात, डिग्री. ते दुधात डुबवलं की डेअरीवाले सांगतात या दुधामध्ये पाणी जास्त आहे, हे डेअरीला चालत नाही. म्हणजे त्या दुधातलं पाणी पाहायचं असेल तर त्याचं यंत्र आहे दूध मापक यंत्र. हवेमध्ये थंडी आहे, मग दिसली काय? मग पाहायचं आहे काय? विज्ञानानं यंत्र काढलं, वायू मापक यंत्र. ते वर धरलं, हवामान, सेल्सिअस सर्व दाखवते. हवेतली थंडी पाहायची असेल तर वायू मापक यंत्र. प्लगमध्ये, फ्यूजमध्ये, बोर्डामध्ये लाईन आहे किंवा नाही हे जर पाहायचं असेल तर त्याचं यंत्र काय आहे? टेस्टर. बोट घालून जमीन काय का लाईन पाहायला घातलं बोर्डात बोट, ते त्याचा हिशोब दाखवल्याशिवाय राहीन काय? ते जर पाहायचं असेल तर त्याचं यंत्र टेस्टरच आहे. जसं दुधातलं पाणी पाहायचं असेल तर दूध मापक यंत्र आहे, हवेतली थंडी पाहायचं असेल तर वायू मापक यंत्र आहे, प्लग मधली लाईट पाहायची असेल तर त्याचं साधन टेस्टर आहे. तसं या देवाला ओळखायचं असेल, देव आपलासा करायचा असेल, देवाला मोजायचं असेल तर त्याचं यंत्र संतांनी सांगितलं. भक्तीची या मापे मोजितो अनंता, इतरांनी तत्वता न मोजवे. तो बाकीच्या साधनानं मोजल्या जात नाही. त्याला कारण महत्वाची आहे ती भक्ती, आणि या भक्तीनेच. मग भक्ती एका प्रकारची आहे काय जर विचार केला तर आपल्या लक्षात येईल बरं का. नवविधा भक्ती तर सांगितलीच, पण एका महात्म्यांनी सुंदर भाव लिहिला. ही भक्ती ज्या दिवशी भुकेमध्ये शिरते ते भूक राहत नाही, ती उपवास म्हणून बनत असते. ही भक्ती अन्नामध्ये शिरली की अन्न राहत नाही, ते प्रसाद म्हणून बनत असते. ही भक्ती ज्या दिवशी पाण्यात शिरेल ते पाणी राहत नाही, तीर्थ बनत असते. हे पायी यात्रेला निघाली की यात्रा नाही, तीर्थयात्रा बनत असते. हे भक्ती एखाद्याच्या कृतीत उतरली की ते कृती नाही, सेवा म्हणून ठरते. आणि हेच भक्ती एखाद्याच्या घरात उतरली की बुवा ते घर नाही, ते मंदिर बनत असते. विठ्ठल विठ्ठल. आणि अशी जी भक्ती आहे, अनेकत्वातून संत महात्म्यांनी त्या भक्तीचा निर्देश केला. ही भक्ती करावी कारण याच्याशिवाय जीवनाचा तरणोपाय नाही. ज्ञानोत्तर भक्ती करावी. मला एकानं विचारलं, महाराज जन्माला आल्यानंतर काय करावं? आम्ही सांगितलं, साहेब जन्माला आले म्हणून ज्ञानोत्तर भक्ती करा, ज्ञान प्रधान भक्ती करा. तो बुवा म्हणे कशी करा? म्हटलं या समागमामध्ये या म्हणजे मग समजेल. आणि तो बुवा म्हणे हे काऊन करा? म्हटलं हे करणं हेच जीवनाचं साफल्य आहे, नाही तर अधोगती आहे बरं का. हे करणं हेच जीवनाचं साफल्य आहे.
कशी करावी तर समागमामध्ये गेल्यानंतर संत सानिध्यात समागमात गेलं की ते कळून येते. ज्या गोष्टी कळत नाही त्याही कळायला लागतात बरं का. मग त्याकरता त्या तत्वात जावं लागेल. हेच जीवनाचं साफल्य आहे. आणि म्हणून भक्ती या साधन आणि साध्यापर्यंत पोहोचता येते हा सिद्धांत आहे. त्याच्याशिवाय जीवनात तरणोपा नाही. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सुद्धा म्हणतात, ऐका हा भाव जीवाचा जीवाचा, भक्ती विना उद्धार नाही कुणाचा, भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. ऐका भाव जीवाचा जीवाचा, ऐका भाव जीवाचा जीवाचा, भक्ती विना उद्धार नाही कुणाचा, भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. हे ऐका ना संत पुराणे अनुभवयाचे अनुभव घ्या ना. अनुभवयाचे अनुभव घ्यावे. तोडेल फास यमाचा यमाचा, भक्ती विना उद्धार नाही. कुणाचा भक्तीसाठी निर्धार पाहिजे मनाचा. आणि म्हणूनच भक्ती ही जीवनात महत्वाचे महत्व साधन आहे. ती साध्यापर्यंत पोहोचवत असते. देवाला सुद्धा ओळखायचं असेल तर ते भक्ती हेच साधन आहे. आणि म्हणूनच महाराज म्हणतात ओळख महत्वाची आहे. आणि ती संत शास्त्र या ठिकाणी त्या भगवंताची ओळख पटवून देतात. आणि ओळख पटवून देतात काय प्राप्त होणं मी सुरुवातीला बोलून गेलो महत्वाचं नाही, तर ओळख पटणं महत्वाची आहे. आणि म्हणूनच तुकाराम महाराज त्या भगवंताचं कार्य अवच्छेदक आणि या ठिकाणी ओळख पटवून देतात. स्वरूप अवच्छेदक वेगळं आहे, कारण अवच्छेदक वेगळं आहे आणि कार्य अवच्छेदक वेगळं आहे. मग कार्य अवच्छेदक म्हणजे काय, कार्य दाखवून त्याची ओळख पटवून देणे त्याला कार्य अवच्छेदक असं म्हणतात. मग तुकोबराय या अभंगामध्ये काय ओळख पटवून देतात की त्या भगवंताचे पवाडे, त्या भगवंताचं गुण गौरव गुण वर्णन केल्यानंतर जो जगाला खाणारा काळ आहे, जो तिन्ही प्रकारामध्ये खातो, भूतकाळ भविष्यकाळ आणि वर्तमान काळ, तिन्ही प्रकारामध्ये खाणारा काळ, त्या ठिकाणी महाराज म्हणतात त्याचं वर्णन, त्याचे पवाळे, त्याचं गायन केल्यानंतर तो काळ नम्र होतो असा तो आहे. त्याचं वर्णन करतात पहिल्या चरणात. ज्याचे घर तापवाणे, 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 ज्याचे घर तापवाणे. ज्याचे करता पवाळे, ज्याचे करता पवाळे, ज्याचे करता पवाळे, ज्याचे करता पवाळे, ज्याचे करता पवाळे,
गर्जता पवाळे, ज्याचे गर्जता पवाळे त्याच्या पवाळ्याचं वर्णन केलं, नामनिर्देश केला नाही अजून. काय त्या भगवंताच्या पवाळ्याचं वर्णन केलं, गुण वर्णन केलं. पवाळे गायले की कळी काळ पाया पळे. मग पवाळे कशाला म्हणतात? पवाळे आपल्या व्यवहारिक भाषेतून जाऊ द्या, पण काही ठिकाणी लीला आहेत भगवंताच्या, काही ठिकाणी चरित्र आहे आणि काही ठिकाणी पवाळे आहेत. विठ्ठल पवाळे कशाला म्हणतात? तर शौरत्व प्रगट करणे किंवा शौरत्व्याचं गायन करणे त्याला पवाळा असं म्हणतात की नाही? मग काय पवाळ्यात ते देवाचे? तर आपण कृष्ण अवतारात ऐकत असतो, तुम्ही काल्याच्या कीर्तनात ऐकसाल, गिरी गोवर्धन येणे उचलीला, करांगलीवर गोवर्धन धारण केला, गोवर्धन धारणम कालिया मर्दन केलं. त्या भगवंताचे पवाळेच आहेत. 12 गाव अग्नी घेऊन टाकला, त्याच्या नावातच एवढा ताकद आहे की त्या ठिकाणी काळ सुद्धा एवढा त्या भगवंताच्या नावात ताकद आहे, ते त्याचे पवाळेच आहेत. पवाळे म्हणजे शौरत्व आपल्या भाषेतून, बरं का? शौरत्व प्रगट करणं आपण म्हणत असतो की नाही. तानाजी मालुसरे यांचा पवाळा, शंभूराजे यांचा पवाळा, छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे काय? शौरत्व प्रगट करणं या नाम पवाळा आहे. तानाजी मालुसरे म्हणत असतो की नाही आपण, धन्य धन्य तानाजी वीर गाजला फार, काय सांगू मी त्याची ख्याती, काय सांगू मी त्याची ख्याती. पवाळा इथे समाप्त झाला पवाळा. म्हणजे याला काय म्हणतात? शौरत्व प्रगट करून दाखवणे त्या नाम पवाळा. तसं शौरत्व भगवंताची ही सर्व शौरत्वच आहे, पवाळेच आहेत. आणि ते पवाळे त्या ठिकाणी तो भगवंतच हा एवढा प्रभुभाव आहे, तो व्यापक आहे. आणि व्यापक असणारं त्याचं गुण, त्याचं नाव सुद्धा व्यापक आहे. जर आम्ही गायन करत राहिलो, म्हणत राहिलो, तर जगाला खाणारा काळ सुद्धा नम्र होतो. कोण? जो जगाला खाणारा काळ आहे, प्रत्येक क्षणामध्ये तो खात आहे. मी तुम्हाला एकच विचारतो पुढे चालतो. ज्याचा जन्म झाला त्याची प्रत्येकाची तारीख तुम्हालाही माहीत आहे आणि मलाही माहीत आहे. जशी जन्माची तारीख माहीत आहे, अशीच जर मर्याची माहीत असती तर काय झालं असतं? जन्माची तारीख माहीत आहे की नाही? वाढदिवस, हॅपी बर्थडे, अभिष्ट म्हणतो की नाही आपण? मग जशी जन्माची माहीत आहे अशी मर्याची माहीत असती तर काय झालं असतं? तर माझं मत सांगू, जीवन जगण्याचा आनंद संपून गेला असता. लोकांनी म्हणलं असतं, महाराज बस 1 घंटा राहिला, 1 घंट्यात आपलं बी डांगची की नांग आहे, आपल्या बी दारी लोकच आहेत, माहीत नाही म्हणून बरं आहे. आणि ते कधी जाईल कधी येईल तो कोणी याचा भरोसा देऊ शकत नाही. रात्रीचे 4 आणि दिवसाचे 4 या 8 प्रहरामध्ये जात आहे ते आयुष्य, खात आहे तो काळ. सावध करतात ते संत बाबा, चली जा रही है उमर धीरे धीरे, चली जा रही है उमर धीरे धीरे, चली जा रही है उमर धीरे धीरे, चली जा रही है उमर धीरे धीरे. आठ प्रहरावर सांज सवेरे, दिवसाचे 4 आणि रात्रीचे 4 या 8 प्रहरामध्ये जात आहे ते आयुष्य, खात आहे तो काळ. म्हणून वेळी सावध करतात संत बाबा, येणारा क्षण आमच्या हाती नाही, पुढच्या क्षणापर्यंत आम्ही जगू याची शाश्वती नाही. म्हणून सावधानकीचा इशारा संत करतात. येणारा क्षण कसा येईल सांगता येत नाही. दरकोस दर मुक्काम दर मजल करत 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 आम्ही काळापर्यंत पोहोचत आहे. आयुष्य जात आहे पहा, काळ जपत असे महा, स्वहिताचा घोर वहा, ध्यानी रहा श्री हरीच्या. आणि म्हणून वेळी सावध करतात ते संत. येणारा क्षण कसा येईल सांगता येत नाही. दिवसाचे 4 आणि रात्रीचे 4 या 8 प्रहरामध्ये जात आहे ते आयुष्य, खात आहे तो काळ. म्हणून सावध करतात. उमर धीरे धीरे, उमर धीरे धीरे, उमर धीरे धीरे, उमर धीरे धीरे, चली जा रही है उमर धीरे धीरे, चली जा रही है उमर धीरे धीरे. धीरे 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 दरकोस दर मुक्काम करत करत आम्ही काळापर्यंत पोहोचत आहे. आणि हे कधी संपील याचा भरोसा नाही. महाराज म्हणतात आम्ही काळापर्यंत पोहोचत आहे, काळ आमच्यापर्यंत येत नाही. आणि म्हणून
महाराजांनी सावधानकीचा इशाराही दिला. तुकोबराय गाथ्यामध्ये अभंगच लिहितात. जरा कर्णमुळी सांगू आले गोष्टी. जरा म्हणजे म्हातारपण, कर्ण म्हणजे कान, मुळी म्हणजे कानाजवळचा केस पांढरा झाला, समजावं म्हातारपण आलं राजा. तो कानात जाऊन गोष्ट सांगते, बाबा तुम्ही तयारीला लागा. आम्ही 2-4च राहिलो कानाजवळ, एखादं गारगोंड आलं तर आमचाही काही भरोसा. बंदा गुळ चतला 2च पेंड्या, तुम्ही तयारीला लागा. होतात का लोक सावध? त्या पांढऱ्या केसाईले बी मेहंदी लावून काय करायची ताकद आहे माणसाची. लाल मेहंदी, काही मेहंदी, अमकी मेहंदी, ढमकी लावतात की लोक. एका घरामध्ये सर्व लोकांना पांढऱ्या केसाईले पालिश लावून काळे केले. त्या घरात 5 वर्षाचा पोरगा होता, त्यानं चुना आणला आणि डोक्याला लावला. त्याचा बाप म्हणे, का रे आम्ही पांढऱ्या केसाईले पालिश लावून काळे केले आणि तुला काळ्या केसाईले चुना लावून काहून पांढरे केले? तर तो पोरगा म्हणे, घरात बंदे जवान दिसता, कोणी तर म्हातार दिसायला पाहिजे. म्हाताऱ्या माणसाची गरज आहे. ते नुसता वट्याळ जरी बसेल असले म्हातारे माणसं तरी त्याचा आश्रय असतो की नाही. म्हातारे माणसं पाहिजे की नाही. आणि म्हाताऱ्या माणसाचा अनुभव आहे. मी सांगत असतो, या म्हाताऱ्या लोकांचा आदर्श घेतला पाहिजे. नवीन पोराईनं म्हाताऱ्या लोकांचा आदर्श ठेवला पाहिजे आणि नवीन सूनवायरीनं सासूचा मान ठेवला पाहिजे. कारण या लोकाईले खायला पोटभर नव्हतं. राबून हाडाचे काळं केले, रक्ताचं पाणी केलं, रात्रीचा दिवस केला आणि काबाळ कष्ट करून सर्व पोराईसाठी कमवून ठेवलं की नाही. मी विचारतो, बुडानं बुडीनं एकरभर इकलं, बुडान बुडी गोयाले फिरायला गेले असते तर आमच्या हिशाला काय राहिलं असतं? त्या लोकांनी काबाळ कष्ट करून निदान कमवून ठेवलं. म्हणून त्याचा अनुभव आहे, त्याचा आदर्श ठेवला पाहिजे आणि त्याच्या अनुभवानं ते सांगत असतात. जाऊ द्या, मला सांगण्याचा विभाग एवढाच आहे. म्हातारपण आलं, कानाजवळचा केस पांढरा झाला, सावध व्हावं. महाराज म्हणतात, जरा कर्णमुळी सांगू आले गोष्टी, मृत्यूची या भेटी जवळ आली. मृत्यूची या वेळ काळ आता जवळ आली, म्हणून सावध व्हावं. तो जगाला खाणारा काळ आहे आणि त्या काळाच्या ओघामध्ये दिवसाचे 4 रात्रीचे 4 या 8 प्रहरामध्ये जात आहे आयुष्य, खात आहे तो काळ. आणि म्हणून वेळी सावध करतात संत. न्याहाळी पा केवळा पसरला शे चवळा, करुणिया माझी एवढा आकार गजू. एवढा हा पसरलेला काळ. मग त्याच्या ठिकाणी काही चालेल काय? काहीच नाही चालत. निळोबराय म्हणतात की नाही, येथे कोणाचे न चाले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे. मग तेथे न चले काही. कोणाचे न चले काही, सत्ता संपदा राहील ठाईचे ठाई. मग त्या ठिकाणी चालेल काय? काहीच चालणार नाही. काही नेता येईल का सोबत? काही नेता येत नाही. निळोबराय म्हणतात, येथे एकलेची ओ जाणे ओ शेवटी, येथे राहण्याची नाही कल्पकोटी. जोडीले धन तीन चले लक्ष कोटी, म्हणून आलो सावळ्याच्या भेटी. आता घालावो याच्या पायावरी. हे कधी जाईल सांगता येत नाही. कधी सोडून जावं लागेल. म्हणून अनमोल किमतीचा नरदेव तुम्हाला आम्हाला प्राप्त झाला. काय करावं? बालपणात विद्या कमवावी, तरुणपणात धन कमवावं आणि म्हातारपणात पुण्य कमवावं. प्रथमो नर्जितो विद्या, द्वितीय नर्जितम धनम, तृतीय नर्जितम पुण्यम, नाही तर मग चतुर्थम किम कर्षते. मग काय राहील हाती? काहीच नाही. काही समजते का? मग काहीच नाही. कधी समजते माणसाले? नाही तर पोरग लहान असते, आई वडील म्हणतात याला समजत नाही. लग्न झालं की घरची बाई म्हणते तुम्हाला समजत नाही. तुमच्याकडे म्हणत नसती ना, सगळी म्हणता काही म्हणतात तुम्हाला समजत नाही. पोरं झाले की पोरं म्हणतात बाबा तुम्हाला काही समजत नाही. नातू म्हणतात आवा तुम्हाला काही समजत नाही. मी म्हणतो या बोले समजते कधी? हेच मला समजत नाही. कधी समजते माणसाले? गेलं सर्व कधी समजते? मग 2च ठिकाणी समजते. एक तर संत संगतीत गेला तर समजते आणि नाही तर मग शेवटी अंतकाळात समजत असते. वैसता संताचे संगती कळो आले आणि नाही तर मग कळो येईल अंतकाळी. शेवटी समजते ते.
प्राण प्रयाणाचे वेळी. मग काय राहते हाती? काहीच नाही. अनुताप आणि पश्चाताप असे दोन शब्द आहे. हा तो अनुताप निघून जातो, हाती पश्चातापच उरतो. आणि तो पश्चातापाशिवाय दुसरं काहीच नाही. मग शेवटी समजत असते. म्हणून वेळी सावध व्हावं. अनमोल किमतीचा नरदेव तुम्हाला आम्हाला प्राप्त झालेला आहे. मग काय केलं पाहिजे याच्या? तेच करावं. या मानव देहात आम्ही आलो. आमचा धर्म, आमचं शास्त्र आम्हाला शिकवते की नाही बाबा? सकाळी उठले रात्री झोपेपर्यंत, जन्माला आले मरेपर्यंत काय करावं काय करू नये हे सर्व शास्त्र आम्हाला सांगते. सकाळी उठले रात्री झोपेपर्यंत काय करावं आमचं शास्त्र शिकवते, धर्म शिकवते की नाही? काय शिकवते? सकाळी उठले की हाताचं दर्शन घ्यावं. घेतात लोक. काय करतात मग? सकाळी उठले की मोबाईल पाहतात. बा उठा उठा पहाट झाली, मोबाईल पाहायची वेळ झाली. कोणी म्हणते कोणचं स्टेटस लावू, कोणची स्टोरी लावायची, कोणता फोटो ठेवायचा, असं सकाळी कार्यक्रम सुरू होते. आहे की नाही? काही काही लोकांना टॉयलेटमध्ये मोबाईल नेल्याशिवाय बाकीचा कार्यक्रम होत नाही. एवढी अवघड परिस्थिती निर्माण व्हायला आहे. चार्जिंग नसली चार्जिंग, आणि मग ते सर्व असते. पण आमचं शास्त्र शिकवते सकाळी उठले हाताचं दर्शन घ्यावं. का घ्यावं? हातामध्ये गोविंदाचं वास्तव्य आहे म्हणून. प्रभाते कर दर्शनम. हातात गोविंदाचं वास्तव्य, प्रभात काळामध्ये हाताचं दर्शन घ्यावं. तिथून उठले भूमीचं दर्शन घ्यावं. समुद्र वसने देवी पर्वत स्तन मंडले विष्णू पत्नी नमस्तुभ्यम. आमच्या पायाचा स्पर्श तुला होतो म्हणून माते तू क्षमा कर. त्या भूमीचं दर्शन घ्यावं. तिथून झालं बैर दिशेला जावं. दंत धवन काय शतविहाय भोक्तव्यम सहस्र स्नान आचारते असं शास्त्र सांगते की नाही? स्नाना करता गेले म्हणावं गंगेच यमुनेच. ते नशीन येत तर साधं होतं गंगा यमुना सरस्वती असं होते की नाही? जुन्या काळात असे नावं बी होते घरामध्ये. त्या निमित्तानं पोरायचे नावं तरी मुखात येत होते. आता राहिलं का तसे नावं? आता लोक मोबाईल टीव्ही सिरियल मध्ये पाहतात आणि तसंच पोरपुरीचे नावं ठेवतात. एका बाईला मी विचारलं, म्हटलं काय ठेवलं पोराचं नाव? ते बाई म्हणे सनलाईट. त्या पोऱ्याला दिवसा कंदील लावून पाहणं पडेल का आता सनलाईट? हे काही नाव आहे. पण ते नावं असे असायचे की त्या निमित्तानं निदान मुखामध्ये ते स्मरण येत होतं. सकाळी उठले झोपेपर्यंत आम्हाला सांगता येईल की काय करावं काय करू नये. सर्व ब्रह्मार्पण बुद्धीनं कर्म करावं, त्या भगवंताला अर्पण करावं. कारण या बालपणात विद्या कमवावी, तरुणपणात धन कमवावं आणि म्हातारपणात पुण्य कमवावं. हे जर असं केलं नाही तर हे कधी निघून जाईल, कधी त्याच्या तडाख्यात आम्ही सापडू सांगता येत नाही. आणि मग तेथे कोणाचंच काही चालत नाही. चालेल काय? कोणाचंच चालत नाही. म्हणून त्या भगवंताच्या नावात ती एक ताकद आहे की जो जगाला खाणारा काळ आहे तो तिथं नम्र होऊ शकतो. महाराज म्हणतात आम्ही तो नम्र केला, पण कशाच्या बळाने? भेदभाव तोडून घेतला प्रेमाचा गरळा. शुद्ध नाम श्री हरीचे निजमुखी लागला चाळा. हरिस्मरणाचे निबळे अंकित केले कडी काळा. एका जनार्दनी अखंड सुख सोहळा. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेव. ओम नमो भगवते रामकृष्ण वासुदेव. या स्मरणाच्या जोराने तो काळ सुद्धा आम्ही अंकित केला. कशाने? तो काळ सुद्धा पळवता येतो, धुडकून लावता येतो. पण त्याच्याकरता साधन काय पाहिजे? पिंटू भक्तीचा डांगोरा. पिठो भक्तीचा डांगोरा कळी काळा शे धरारा. तुका म्हणा तुका म्हणे करा जय जयकार आनंदे. आणि म्हणूनच या भक्ती या जोराने भगवंताच्या स्मरणाने तो काळ अंकित करता येतो. तुका म्हणे हाना काळा तोंडावरी भाता भरा हरी. रामबाणे किंवा ज्ञानदेवी मंत्र हरिनामाचे शस्त्र यमे कुळगोत्र वर्जियले. त्या भगवंताच्या स्मरणाने काळ अंकित करता येतो. महाराज म्हणतात त्याच्या पवाळ्याचं गायन केलं तर कळी काळ पाया पडे. एवढी त्या भगवंताच्या नावात त्याच्या पवाळ्यामध्ये ताकद आहे. नाही तर कल्पना करा काही लोकांचं नाव लागलं यमदूताच्या यादीत. ऐकता ना तुम्ही?
की पानपलटू? काही लोकांचं नाव लागलं यमदूताच्या यादीत. यमदूत गावात यायच्या अगोदर कसं काय समजलं काय माहित? ज्याचं नाव यादीत ते कसं काय माहित पडलं? ते सर्वेचे सर्वे पंढरपूर मऱ्याच्या धाकानं. तेव्हा यमदूताच्या यादीत नाव लागलं कळाय. जावं लागते मग पंढरपूर. सर्व पंढरपूरले निघून गेले. यमदूत गावात आले. म्हणे का तुमच्या गावातले अमुक अमुक? म्हणे गेले पंढरपूर. यमदूत म्हणत गावात यायच्या अगोदर कसं काय माहित पडलं काय माहितले? यमदूत पंढरपूरले गेले. तर ते जे गावातले ज्याचं नाव लागेल होतं ते नामदेव महाराजची दिंडी चालू होती पंढरपुरात. सर्वेच्या खांद्यावर पताका टाळ आणि जयघोष त्या पंढरपुरामध्ये सर्व पंढरपूर दुमदुमून गेलेलं आहे. अवघे गरजे पंढरपूर चालला नामाचा गजर, चालला नामाचा गजर. पंढरपुरामध्ये नामाचाच गजर आणि नामस्मरण चाललेलं आहे. सर्व दुमदुमून गेलं. नामदेव महाराज पुढे चालत होते. सर्व वारकरी मागे येत होते. हे ज्याचं नाव लागलं येणं नामदेव महाराजचे पाय धरले. महाराज वाचवा महाराज. नामदेव महाराज म्हणत काय झालं? म्हणे आमचं नाव लागलं यादीत. मग नामदेव महाराज म्हणत मग म्हणे वाचवा महाराज याच्यातून. नामदेव महाराज म्हणत जग्याचं आहे का तुम्हाला? म्हणे हो. म्हणे मग माळ घालणं पडीन. माळ म्हणे 2-2 घालतो. 2-2 एकानं मर्याच्या भीतीनं 2-2 माळा. नामदेव महाराज म्हणत या दिंडीमध्ये सामील केलं. खांद्यावर झेंडे दिले, पताका दिल्या. सांगलं चला पुढे. ते यमदूत आले. नामदेव महाराज म्हणत हे पा हे तुमच्यासाठीच आले बरं. जगायचं आहे ना तुम्हाला? ते म्हणत नाही तर का मर्यासाठी माळा घातल्या महाराज? जगायचं आहे नाही तर काय? तर काही लोक पहा तुम्ही हंगामी लोक असतात. हंगामी काही लोक आम्हाला म्हणतात महाराज तुमचे माळकरी लोक लय लबाळ झाले हो. आम्ही म्हणतो माळकरी लबाळ नाही, लबाळ लोकांना माळी घातल्या. विठ्ठल विठ्ठल. आणि त्याची नुसता निष्ठा निष्ठीच आहे. निष्ठा नाहीच, श्रद्धा नाही, निष्ठाही नाही, बंदी निष्ठा निष्ठीच. किती तर मी विनोदान सांगत असतो. एक बाहेर बसला जप करायला. त्या बाईनं पातेल्यात दूध होतं ते गॅसवर ठेवलं आणि ते बाई म्हणे पा मी शेजारीन बाईच्या घरून येते, गॅसवर दूध आहे पाहिजे एखादी माजर गिजर बोक्या गिक्या येईन. तो बा म्हणे एवढा बोक्या असल्यावर दुसऱ्याची काय ताकद. ते बाई निघून गेली. तो बा जप करत बसला रामकृष्ण हरी. तो बोक्या आला. बोक्यानं मांडीहून उडी टाकली. गॅसजवळ गेला. गॅसवर बघून होतं त्याच्यात दूध होतं. बस दुधामध्ये तोंड घालणार खडकन वाजलं. या बाजे एकदम डोळेच उघडले. बाईनं सांगेल होतं. आणि त्या गॅसवर दूध आहे म्हणून मग काय करा काय नाही. बस आता तो बोक्या दूध पेणार म्हणून काही मागचा पुढचा विचार न करता हाती जेप्याची माळ होती. अर्धी झाली ती जपून. मी निष्ठा सांगतो तुम्हाला ते माळच फेकून मारली त्या बोक्याने. जशी माळ फेकून मारली ते बोक्याच्या गळ्यात येऊन पडली. आणि बाहेर मग उंदरं नाचायला लागले. त्या उंदराची माय म्हणे काय झालं रे? म्हणे आई आजपासून आपल्याला भीती नाही. आपल्याला भीती कोणापासून होती? म्हणे बोक्यापासून. आमच्या बापाच्या बापाला कोण मारलं? म्हणे बोक्यानं. आणि आम्हालाही कोण मारणार आहे? म्हणे बोक्याच. म्हणे आजपासून भीती नाही. म्हणे काहून? म्हणे त्या बोक्यानं माळ घातली. त्याची माय म्हणे त्याचा भरोसा धरू नको, तो कधी बी माळ काढून टाकीन. असे बरेच बोके आहे. यावर्षी गेलं जय हरी जय हरी. पुढच्या वर्षी लोकही सुजू देत नाही. दिले का करून करून भागले आणि देवपूजेला लागले. पण ती निष्ठा महत्वाची आहे. या परमार्थ सत्तेमध्ये निष्ठेला अनन्यसाधारण महत्व संप्रदायामध्ये सांगितलं. त्या निष्ठेने हे करावं. ते नवीन माळकरी म्हणत महाराज जग्याचा नाही तर का मऱ्यासाठी माळा घातल्या. मग त्याला झेंडे दाखवा. उंच पताकांचे भार भेने पळती यमकिंकर. ते वाखरीपर्यंत गेले. त्यानं विचार केला म्हणे असंच पळून गेलो तर यमधर्म कामाचे नाही म्हणून कामावून काढून टाकीन. कारण आपण काही कामाचे नाही. मग काय कामाचा? काहीच कामाचे नाही बुवा असं म्हणून यमधर्म काढून टाकीन. त्यानं डबल पुन्हा तयारीनं आले. नामदेव महाराज म्हणत आता तयारीनं आले. मग जग्याचा आहे ना? म्हणे हो ना महाराज. म्हणे भगवंताच्या नामाचा जयघोष करा. सर्वांनी त्या दिंडीमध्ये भगवंताच्या नामाचा जयघोष केला. ते यमदूत पळून गेले यमधर्माजवळ. आणि यमधर्माजवळ गेल्यानंतर यमधर्म म्हणत का रे आणलं नाही त्या ज्याचं नाव यादीत होतं. तर ते दूत सांगू लागले महाराज ते सर्व पंढरपूरले गेले. मग तुम्ही नाही गेले का पंढरपूरले? म्हणे आम्ही गेलो होतो. ते नामदेव महाराजच्या दिंडीत आहे. आणि त्या दिंडीचा मालक आहे ना नामा. दूत सांगत असे यमा दिंडी पुढे चाले नामा. तो नागवितो आम्हा विष्णुदास म्हणून या. आणि म्हणून आम्ही दिसलो की भगवंताच्या नामाचा गजर करतात. यमधर्माने सांगितलं नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा. दर्शन दर्शन यावा.
नका जाऊ तया गावा नामधारकाच्या शिवा त्याच्या शिवेवर सुद्धा जाऊ नका, कारण त्याच्याकडे स्मरण आहे. आणि म्हणून ज्याच्या मुखामध्ये भगवंताचं स्मरण आहे त्याला काळ काय करणार आहे मग. म्हणून त्या भगवंताच्या स्मरणामध्ये नावामध्ये ती ताकद आहे. म्हणून त्याची जर पवाडे त्याचं जर स्मरण आम्ही गायन करत राहिलो, ज्याचे गर्जता पवाडे त्याच्या पवाड्याचं गर्जना केली, नामाचं स्मरण केलं मोठ्याने, त्या ठिकाणी त्याचा जयघोष आम्ही करत राहिलो, निरंतर ध्यास त्या भगवंताचा असला, कळी काळ पाया पडे, त्या पवाड्याचं ते वर्णन आहे, त्याचं ते शौरत्व आहे, त्याच्या नावातच ती ताकद आहे. जसं शिवाजी महाराजांचे पवाडे सांगत असताना शौरत्व प्रगट केलं, काय शौरत्व प्रगट करत असताना ऐकत असताना त्या पवाड्यामध्येच ते शौरत्व आहे की चार उभे राहतात, म्हणजे ती ताकद त्या नावात आहे, त्या चरित्रात आहे, ते त्यांना पवाडे असं म्हणतात. आपण ऐकत असतो की नाही, मी सांगून गेलो मग बरं का. छत्रपती शिवाजी महाराज त्या ठिकाणी माँसाहेब जिजाऊ यांच्या पोटी अवताराला आले, पण कशा करता तर आपल्या लक्षात येईल या सर्व यवनाचा नंगा नाच थांबवण्याकरता, विद्वांच्या किंकाळ्या कुमारीच्या किंकाळ्या हे थांबवण्याकरता माँसाहेब जिजाऊ यांनी बुरानगरच्या देवीला त्या ठिकाणी नवस केला. आणि काय नवस केला की त्या ठिकाणी एखादा असा पुत्र माझ्या पोटी द्या की त्या स्वराज्याची स्थापना करेल, हा सर्व नंगा नाच थांबवेल. म्हणून त्या ठिकाणी नवरात्र चालू होतं. नवरात्राच्या त्या माळेला त्या नवरात्राच्या 7व्या माळेच्या दिवशी माँसाहेब जिजाऊ यांनी त्या ठिकाणी त्या देवीला, त्या भवानीला काय केला, नवस केला. नवरात्राच्या 7व्या माळेला आई समोर पदर पसरला, एक पुत्र द्यावा घे मला, उजवा कौल लावला आंबेला, उजवा कौल मणी धरलेला. हे जगत भवानी जगत माते, तू जर या हिंदवी स्वराज्याच्या संस्थापना करण्याकरता एखादा पुत्र माझ्या पोटी दिला तर हा सर्व यवनाचा नंगानाच थांबेल. आणि अशी तुझी ताकद असणारा एखादा पुत्र जर माझ्या पोटी अवताराला दिला तर मी 9 दिवस तुझ्या घटाला बसवेल, 9 दिवस तिची उपासना करेल, तुझा जागर करेल, गोंधळ घालेल. म्हणून मी तुला उजवा कौल लावलेला आहे, तू कौल दे. म्हणून त्या जगत भवानी समोर, तुळजापूरच्या देवी समोर माँसाहेब जिजाऊ यांनी पदर पसरलेला आहे. आई समोर पदर पसरला, आई समोर पदर पसरला, उजवा कौल लावला आंबेला, उजवा कौल लावला आंबेला, उजवा कौल मणी धरलेला, उजवा कौल मणी धरलेला. अंबेने कौल बघा दिला, कौल बघा दिला जिरहान, कौल बघा दिला जिरहान, कौल बघा दिला जिरहान. जगत भवानीने उजवा कौल लावता बरोबर कौल दिलेला आहे. जिजामातेच्या मनाला आनंद झाला आणि म्हणून परिणाम काय झाला, त्या जगत भवानीची शक्ती असणारे छत्रपती शिवाजी महाराज माँसाहेब जिजाऊ यांच्या पोटी अवताराला आले आणि असे सुसंस्कार घडवले, असे सुसंस्कार घडवले की त्या ठिकाणी सुसंस्काराने जडले होते. जिजामातेचं काय वर्णन करावं. धन्य जिजाऊ किती गुण गाऊ, महाराष्ट्राची राणी हो, धन्य जिजाऊ किती गुण गाऊ, महाराष्ट्राची राणी हो. माँसाहेब जिजाऊंनी असे संस्कार केले, छत्रपती शिवाजी महाराज घडले ज्यांनी हिंदवी स्वराज्याची संस्थापना केली. म्हणून माँसाहेब जिजाऊ भवानी आहे. एवढंच नाही, 12 ज्योतिर्लिंगाचा जीर्णोद्धार करणारी अहिल्याबाई होळकर भवानी आहे. एका विधवा ब्राह्मण मुलीचा पुत्र दत्तक घेणारी सावित्रीबाई फुले भवानी आहे. एका हातामध्ये ढाल, एका हातामध्ये तलवार, पाठीला तानं बाळ बांधून इंग्रजांवर चालून जाणारी ती झाशीची राणी भवानी आहे. इतिहास साक्षी आहे, स्त्री जातीचा केला गेलेला हा गौरव आहे. आणि म्हणून अनेकांनी लिहिलं, नारी की निंदा मत करो यारो, नारी तो रतन की खान है, और जिस नारी से पैदा हुए बलि भीष्म हनुमान है.
बली भीष्म हनुमान है म्हणून मासाहेब जिजाऊंनी असे संस्कार केले. छत्रपती शिवाजी महाराज अवताराला आले आणि काय केलं छत्रपती शिवाजी महाराजांनी अल्प वयामध्ये हिंदवी स्वराज्य संस्थापित केलं. बोटावर मोजणे इतके मावळे सोबत होते, बोटावर मोजणे इतके मावळे सोबत घेऊन हिंदवी स्वराज्य ज्या राजांनी संस्थापित केलं त्यावेळेस तलवारी काय दुसऱ्याच्या हातात नव्हत्या, रक्त काय दुसऱ्याच्या मनगटात नव्हतं, तलवारी होती आणि रक्तही वाहत होतं. पण हिंदवी स्वराज्य संस्थापित व्हावं हे स्वप्न फक्त छत्रपती शिवाजी महाराजांचं होतं. म्हणून असं कर्म केलं. आज अरबी समुद्रामध्ये स्मारक उभं राहते. म्हणून मी ऐकलं होतं ये जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर जाए, ये जरूरी नहीं कि हर रोज इंसान मंदिर जाए, लेकिन इंसान जहाँ भी जाए मंदिर वहाँ बन जाए. हे कर्तृत्व छत्रपती शिवाजी महाराजांनी केलं. आज अरबी समुद्रामध्ये स्मारक उभं राहते. म्हणून अनेक शाहिरांनी त्यांचं शौर्यत्व प्रकट करत असताना लिहिलं, धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रमी थोर केले जर्जर, पाजुनी पाणी दृष्ट मुघला, पाजुनी पाणी दृष्ट मुघला, घडविला स्वराज्याचा इतिहास, कीर्तीचा डंका भिळे गगनास, कीर्तीचा डंका भिळे गगनास. सह्याद्रीचे पुत्र महाबळे हो, सह्याद्रीचे पुत्र महाबळे सह्याद्रीचे पुत्र महाबळे, जरी कोमळे रंग सावळे, वाहती प्राण शोभा खाती, 16 वर्षाचा होता बहादर असा शिव छत्रपती हलगर्जी. म्हणजे हे शौरत्व ज्याच्यामध्ये आहे किंवा शौरत्व प्रगट करून दाखवतात त्याला पवाळा असं म्हणतात. आणि हे पवाडीच आहे. त्यांचं गुण गौरव करणे, शौरत्व वर्णन करून दाखवणे, मोठ्याने त्याचं गायन करणे त्याला काय म्हणतात? पवाडे असं म्हणतात किंवा पवाळा म्हणतात. मग भगवंताचा हा पवाळाच आहे. त्याच्या नावातच तो पवाळा आहे. आणि एवढा मोठा पराक्रम आहे. अनेक पराक्रम, अनेक पवाळे भगवंताचे सांगता येतील. जो जगाला खाणारा काळ तिथं नम्र होऊ शकतो, ही त्याच्या नावामध्ये ताकद आहे. म्हणून तुकोबराय म्हणतात त्या पवाळ्याचं गायन वर्णन केलं. परिणाम कळी काळ पाया पडे, कार्य व छेदकाने त्या भगवंताची ओळख पटवतात पण निर्देश केला नाही. मग महाराज ज्याचे पवाळे वर्णन गर्जना केल्यानं काळ नम्र होतो. मग असा कोण आहे? महाराज म्हणतात तो वेगळा नाही, तो हा एकच आहे. आणि जर तुम्हाला विश्वास नसेल तर 6, 4 आणि 18 या लोकांना विचारा. अभंगाचं दुसरं चरण. तो हा पंढरीचा, तो हा पंढरीचा, पंढरीचा राजा, तो हा पंढरीचा, पंढरीचा राजा, ज्याचे पवाडे गर्जना गायन केल्याने काळ नम्र होतो असा तो कोण आहे? तुकोबराय म्हणतात तो हा पंढरीचा राणा. तो हा एकच आहे. तो पंढरीचा जगाचा मालक आहे आणि सार्वभौम आहे. म्हणून तो हा पंढरीचा राणा. पुसा 6 चौ 18 जना म्हणजे कोणाला विचारा? 4 जणांना विचारा.
त्यानं बरोबर नाही सांगलं तर 6 लोकायले विचारा, त्याचं नाही पटलं तर 18 जणायले विचारा. म्हणजे मग तर आमच्या लक्षात येईल. महाराज म्हणतात पुसा 6 चौ 18 जना, 6 शास्त्र, 4 वेद आणि 18 पुराण, या सर्वांना विचारा ते एकच सांगतील. चहुवेदी जाण साई शास्त्री कारण, 18 पुराण हरिश्री गाती. विठ्ठल विठ्ठल तो हाच आहे. आणि म्हणून सर्वांनी त्या ठिकाणी पुरावा द्यावा. शास्त्रांनी सांगितलं, वेदांनी सांगितलं, पुराणांनीही सांगितलं की तो भगवंत ज्याच्या नावाने काळ सुद्धा नम्र होतो असा तो हा आहे. म्हणून मग महाराज म्हणतात ठीक आहे, ज्याच्या नावाने काळ नम्र होतो तो हा जगाचा मालक सार्वभौम पंढरीशराया आहे. मग महाराज जे मोक्ष ज्या ठिकाणी मोक्ता आहेत त्यांना ती मोक्ष त्या ठिकाणी प्राप्त होतो. पण एखाद्याला भक्तीची अपेक्षा आहे, म्हणजे पैसा अर्थ धनाची अपेक्षा आहे, त्याचं या ठिकाणी होईल का पूर्ण? महाराज म्हणतात तो भगवंताचं स्मरण केल्याने काय होईल तर त्या ठिकाणी भुक्ती मुक्ती कामारी दासी चिंतिता जयाशी. ज्याचं चिंतन केल्याने भुक्ती म्हणजे धन आणि मुक्ती या दोन्ही तत्वामध्ये त्या आम्हाला प्राप्त होतात. तो भगवंत आहे म्हणून चिंतिता जयाशी भुक्ती मुक्ती कामारी दासी. त्याचं चिंतन केल्याने ह्या सर्व गोष्टी आम्हाला प्राप्त होतात. आणि चिंतनाने या सर्व गोष्टी तर आहेत. चिंतन हे सर्व साधनाचं सार आहे, सर्व साधनाचे सार भव सिंधू तरी पार. चिंतन आणि जीवनाची तद्रूपता आहे. म्हणून चिंतन करावं, त्या भगवंताचं स्मरण करावं, कोणतंही नाव घ्यावं, त्या नावातून भगवंतापर्यंत आम्हाला पोचता येते. विष्णू सहस्त्रनामामध्ये सहस्त्र नावं सांगितले, आम्ही रोज म्हणत असतो. किती नावं आहेत त्या देवाला? अनंत हे नाम ज्या अनंत नाव आहेत. किती मी सांगतो, तुम्ही मोजा. श्री अनंता, मधुसूदना, पद्मनाभा, नारायणा, जगद्व्यापका, जनार्दना, आनंद घना, अविनाशा, सकळ देवादिदेवा, कृपाळू, आजी केशवा, महानंदा, महानुभवा, सदाशिवा, चक्रधरा, विश्वंभरा, गरुडध्वजा, करुणाकरा. किती झाले? म्हणा आम्हाला वाटलं तुम्ही मोजून राहिले काय. यातलं कोणतंही घ्या, काम झाल्याशिवाय राहणार नाही. जसं एका बाईनं माणसाकडे 2 5-5चे दिले, तो बुवा भोळा होता. भोळा काही लोक एवढे भोळ्यात महाराज काय सांगा. एक बुवा एवढा भोळा घरी आला आणि घरच्या बाईला म्हणे तुम्हाला कुठेतरी पाहायसारखं वाटते. ते बाई म्हणे लवकर निघा घराच्या बाहेर. किती भोळा म्हणसान त्या बुवाले, एवढा भोळा. तो बुवा एवढा भोळा 2 5-5चे दिले आणि ते बाई म्हणे बा बाजारात चालले ना तुम्ही? म्हणे हो. म्हणे एका 5चे आलू आणा आणि एका 5चे वांगे आणा. तो बुवा बाजारात गेला आणि वापिस आला. ते बाई म्हणे का आणले नाही आलून वांगे? तो बुवा म्हणे तुला 2 5-5चे दिले, एका 5चे आलून एका 5चे वांगे सांगले, पण कोण्या 5चे आलून कोण्या 5चे वांगे हे नाही सांगलं ना. म्हणे मी म्हणतो कोण्याही 5चं काही घ्या, काम झाल्याशिवाय राहील. कोणीही 5चं घ्या, कोणीही 5चे आलू. तसं या परमार्थिक सत्तेमध्ये मानवी जीवनातून कोणतंही त्या देवाचं नाव घ्या. कृष्ण विष्णू हरी गोविंद गोपाळ मार्ग हा प्रांजळ. आणि म्हणूनच अनंत त्या देवाचे नावं आहेत. त्याच्या चिंतनाने सर्व गोष्टी साध्य होतात. एकच करा, चिंता करू नका, फक्त चिंतन करा. पण मानवी जीवनात उलट आहे, माणसं चिंतन करत नाही आणि चिंता केल्याशिवाय राहत नाही. विठ्ठल किती चिंता करतात. आम्ही गेल्यावर कसं होईल, आहे कसं होईल. तुम्ही नव्हते तरी हे होतं, तुम्ही आहे तरी आणि तुम्ही नसाल तरी राहील, आहे की नाही. पण तरी लोक म्हणतात की नाही आम्हाला जाऊ द्याले का हो, तुम्हाला भाकर भेटणार नाही. काही म्हातारे माणसं म्हणत की नाही, तुमच्या गावात बी म्हणत का असं, आम्हाला जाऊ द्याले का भाकर भेटणार नाही. त्या म्हाताऱ्या माणसाचा आशीर्वाद असा लागला, पोरं भाकर खातच नाही, पोयाच खातात. आशीर्वाद म्हणता की श्राप म्हणता? तो श्राप नाही, आशीर्वादच आहे त्या लोकांचं. पण चिंता करतात. पण चिंता करू नका, चिंतन करावं. कारण चिंता जर केली तर शरीरातली चतुराई नष्ट होऊन जाते. महाराज म्हणतात चिंता से चतुराई घटे तो दुख से घटे शरीर. चिंता केली राजा, शरीरातली चतुराई नष्ट होऊन जाते. म्हणून मेल्यावर संपवते तिला चिता म्हणतात आणि जिवंतपणी जाळते ती चिंता आहे. नुसता अनुस्वाराचा फरक आहे, चिता आणि चिंता. अनुस्वार शब्द बदलला अर्थ बदलून जातो. आबा न आंबा किती शब्दाचा फरक आहे नुसता अनुस्वाराचा, पण शब्द बदलला की अर्थ बदलून जातो की नाही.
काही गोष्टी व्याकरणामध्ये लक्षार्थानं जाणावं लागतात आणि काही वाच्यार्थाने. काही लक्षार्थ काही वाच्यार्थ, पण ते समजलं तर ठीक आहे, नाही तर घोरच आहे ना. मग शिक्षक शाळेमध्ये शिकवायला लागले आणि पोरायला सांगत होते, म्हणे पोरो एक दिवस असा येईल सर्व पृथ्वीवर पाणीच पाणी होऊन जाईल. एक दिवस सर्व पृथ्वीवर पाणीच पाणी. एक पोरगा म्हणे सर त्या दिवशी शाळेत येणं पडेल की नाही, एवढं सांग जा. मग काय सांगितलं शिक्षक, काय सांगितलं? गुरुजी म्हणत पोरो 12 फळाची नावं सांगा, 12. एक पोरगा म्हणे सर मी सांगतो. म्हणे सांग. म्हणे चिकू, सफरचंद, डाळिंब. 3 सांगले पोरगा चुपचाप राहिला. गुरुजी म्हणत का रे 3च झाले बाळू, अजून 12 राहिले ना. म्हणे 1 डझन केळं. आहे का फळात काय 1 डझन? पण ते पोरं का लक्षार्थ आणि वाच्यार्थ याकरता मी सांगतो बरं का. काही लक्षार्थानं काही वाच्यार्थानं, शब्द बदलला अर्थ बदलून जातो. पण ते समजलं तर ठीक आहे, नाही तर घोरच आहे ना, आहे की नाही. समजा घरी पाहुणे येऊ द्या. पाहुणे देखत घरच्या बाईनं घरच्या माणसानं त्या बाईला असे 2 बोटं दाखवा, म्हणजे मग बाईनं काय समजा लग्न व्हायला ना तुमचं नाही. मलाच बरं मजा येत तुमच्या का सरेच व्हायला, पण हाव म्हणायची कोणाची ताकद नाही. प्रपंचाने एवढे कावेला विठाला त्या बुवानं घरच्या बाईला असे 2 बोटं दाखवले, म्हणजे मग बाईनं काय समजा. 2 कप चहा पाहिजे असाच भाव आहे की नाही. पण त्या बाईला समजलं तर ठीक आहे ते. आणि त्या बाईनं म्हणा नाही तर काय पाहुणे देखत बोटं दाखवता, म्हणजे भीतीला डॉक्टर मारणार आहे की नाही. नाही समजलं तर ते समज. काही लक्षात जाणं, काही वाच्यात जाणं, काही लक्ष देऊन जाणं लागते, काही वाच्यात जाणं, काही शब्दांत जाणं. असं व्याकरणामध्ये आपण पाहत असतो. चिता आणि चिंता अनुस्वाराचा फरक आहे. मेल्यावर संपवते ते चिता आणि जिवंतपणी जाळते ते चिंता. चिंता करत बसण्यापेक्षा भगवंताचं चिंतन करावं. चिंतनाने काय होईल, त्या ठिकाणी तो काळ साध्य करता येते. आणि महाराज म्हणतात सादृश्यताने हे करावं. विचार सागराचा 6वा तरंग, त्या 6व्या तरंगामध्ये देवाला आठवण्याचे 3 प्रकार सांगितले. विचार सागरामध्ये किती तरंग आहेत तर म्हणा आमचा असतं तरंग आम्हाला समजलं नाही अजून, तो विचार सागराचा कधी समजला. त्या 6व्या तरंगामध्ये आठवण्याचे 3 प्रकार. पहिला आहे चिंतन, दुसरा आहे संबंध आणि तिसरी सांगितली सादृश्यता. तर या तत्वाचा जर विचार केला तर पहिला आहे चिंतन. या मानवी जीवनात अनमोल किमतीचा देह भगवंताने दिला म्हणून त्याचं चिंतन करा. बरं का. काय करा चिंतन, तर त्याचं कारणच आहे. त्यानं हे दिलं, जीवदान दिला, देह दिला, इंद्रिय दिले म्हणून चिंतन करा. आणि चिंतन एकच करा. त्या चिंतनाने हे सर्व साध्य आहे. म्हणून काळ सारावा चिंतने, एकांत वासे गंगा स्नाने, देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या युक्त आहार विहार. चिंतन करा. विचार सागराचं पहिलं सूत्र. दुसरं सूत्र सांगितलं संबंध, त्या देवाशी संबंध जोडा. तुकाराम महाराजांना विचारलं, महाराज तुम्ही भक्ती केली, हो, त्या देवाशी संबंध जोडला. महाराज म्हणत हो, भक्ती आम्ही अशी केली, बाकीच्या पेक्षा केली, व्यतिरिक्त केली. भक्ती आम्ही केली सांडोनी उद्वेग, म्हणजे लोच लोकांना लग्न केलं पण आपण जे लग्न केलं असं बंद्या गावात नाही झालं, असं काही लोक म्हणतात की नाही. तसं तुकाराम महाराज म्हणतात भक्ती लय जणांनी केली पण आम्ही केली ते उद्वेग रहित केली. भक्ती आम्ही केली. मग त्या देवाशी संबंध काय जोडला. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल माय बाप भ्राता, हो विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विने चाळ नाही गोता, तुका म्हणे आता नाही सरे. हो विठ्ठल कोणी जय दैवत, विठ्ठल कोणी जय दैवत. त्या देवाशी हा आमचा संबंध आहे. काय. विठ्ठल माय बाप चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता, विठ्ठल विने चाळ नाही गोता. हा संबंध आम्ही त्या देवाशी जोडला. आणि तिसरी आहे सादृश्यता. या सादृश्यतेने त्या भगवंताला आम्ही पाहतो. देव झाले अवघे जन. आणि म्हणूनच तो हाच तो भगवंत आहे. त्या भगवंताचं चिंतन करावं. काय. शास्त्रांनी पुराणांनी सर्वांनी सांगितलं म्हणून त्याच्या चिंतनाने भुक्ती मुक्ती कामारी दाशी. तो हा पंढरीचा राणा, पुसा सहाच वठरा धना. एक वेळ हातानं टाळी, मुखानं भगवंताच्या नामाचा जयघोष करू. 10 वाजायला 5 मिनिटं टाईम आहे. मला 10चा टाईम दिला आहे कारण आरंभ आपल्याला उशीर झाला. 8:30 पावणे 9 तर सुरूच व्हायला झाले आहे की. पण तरी 10च्या पुढे आक्रमण करण्यापेक्षा 5च मिनिटात या ठिकाणी थांबण्याचा आपण प्रयत्न करू.
सर्वांना हातानं टाळी भगवंताच्या नामाचा जयघोष करू. या ठिकाणी यूट्यूब चॅनल चाललेला आहे, राजा पंढरीचा हे यूट्यूब चॅनल आहे. मोठमोठ्या महात्म्यांचे महाराज मंडळीचे त्याच्यावर कीर्तन आहेत. ते सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. का? कारण त्यांनी कीर्तन टाकलं म्हणजे तुम्हाला घर बसल्या ते दिसून जाईल. मोठमोठाले वक्ते, मोठाले महात्मे ज्यांचं ऐकायला आम्ही जाऊ शकत नाही, त्या चॅनलवर आपल्याला ते पाहायला भेटते. म्हणून ते लाईक शेअर केलं म्हणजे आपल्याला घर बसल्यास तो आनंद घेता येईल. म्हणून कोणी आळस नका करू. सर्वांनी हातानं टाळी, मुखानं भगवंताच्या नामाचा जयघोष करू. मस्त हात वर करा, मोका म्हणाल. घरी ठेवले का हात? क्या बात है. तू ले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. ले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. तू ले ले हरी का नाम विठ्ठल पांडुरंगा. टाळी वाजवा, टाळी. विठ्ठल पांडुरंगा. पांडुरंगा, 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 पांडुरंगा. सर्व फ्रेश झाले असे मस्त आनंद आहे की नाही, प्रसन्न झाले. हे अजून एक घंटा चालल्या महाराज, आता काहीच वांधा नाही. असे टवटवीत झाले की सर, नाही तर 10 वाजले सरेचे चेहरे. मी आलो तेव्हा सरेचे चेहरे भाऊ विको कमी करा. आलो तेव्हा सरेचे चेहरे मस्त गुलाबाच्या फुलासारखे टवटवीत होते. 10 वाजले असे सूर्यफुलासारखेच झाले सरे. आता सर्व असे प्रसन्न आहेत, कारण या भजनामध्ये ताकद आहे. शब्दज्ञान ब्रह्मज्ञान एक झालं की पापे जाती अंतराळी. पापे असे डोक्याच्या वर तलंगतात आहे की नाही. आमचे महाराज सांगत होते
पण तुमचं आमचं नेमकं उलट आहे. काय लोक हे इथं करत नाही आणि घरी गेल्याशिवाय राहत नाही. तुम्ही पहा बरं, या ठिकाणी किती जोरात टाळी वाजवा, किती जोरात ठोबा रखमाई म्हणा, कोणी म्हणते का? म्हणणं का ना असं कोणी म्हणते काय? आणि हे घरी होते काय? घरी तुम्ही सकाळी उठल्या उठल्या जोरात टाळी वाजवा आणि ठोबा रखमाई म्हणायला सुरुवात करा. घरी पोरगा असेल तर पोरगा म्हणेन बुडा सटकला, बुड्याला भरती करा. हे चांगल्या माणसं हे घरी होत नाही, त्याच्यासाठी हा समागम आहे. पण आमचं नेमकं उलट आहे. परिमलू निघाला कवना पाठी, मागे ओस फुलराये दिठी, की आयुष्याच्या मुठी केवळ देह. लोक भर हंगामात बँकेचं कर्ज भरत नाही. बँकेच्या गाड्या सोसायटीच्या नोटिसा आल्या की शेवटचा याचा निघला की कर्ज भरून टाकू. शेवटच्या याच्याले त्या आवाजा वावरात जा, 10-12 नकट्याने एखादंच बोंड, कधी भरीन सोसायटी आणि कधी फिटिंग कर्ज. हे म्हातारपणाची अवस्था आहे. डोळ्यानं दिसत नाही, कानानं ऐकू येत नाही, पाय चालवत नाही, दिसेना सुशेन नांदुरा पुसे अशी गोट होते की का गे काही नाही क्या लाय तो. म्हणजे ते सुचलं अवघड परिस्थिती निर्माण होते. मग तुम्ही पहा बरं, कानानं ऐकू नका येऊ किती फजित आहे. आजी म्हणते भाकर खाता काय? तो बा म्हणते मला म्हटलं काय नाही तर कोणाला तर काहून झालंय, कानानं ऐकू येत नाही. एक बा कारले मोजत होता, मी म्हटलं जय हरी. तो बा म्हणे जय हरी. म्हटलं कसे काय पोरं? त्या बोल काय ऐकू नाही आलं. म्हणे भाजी पुरते निघता. म्हटलं मेलो गड्या. ते कारले नाही विचारत, पोरं विचारतो. तो बा म्हणे कधी चालले तुम्ही? म्हटलं आता कीर्तन झाले म्हणे तोडून ठेवतो 2-4 घेऊन जा घरी भाजीले. ऐकू नाही आलं किती फजित आहे. इंद्रियातली ताकद कमी व्हायला लागली, एवढी विसंगती आहे मंडळी, काय सांगा. शरीरातली ताकद कमी होत्या, मग एखाद्या माणसाच्या हातावर बशी दिली की अशी बशी खलखल 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 हालते की नाही म्हातारपणात. काहून? कारण शरीरातली इंद्रियातली ताकद कमी व्हायला लागली. मग आजी लोकायला गोष्टी सांगते बायाले, पाहणं आता आमच्या बुड्याच्या ना बशी बी धरल्या जात नाही. नाही तर या बुड्यानं रात्यानं लोकांचे बोकडे चोरून आणले बा, खांद्यावर टाकला घरी. आता बशी बी धरल्या जात नाही. हाती इंद्रियातली ताकद कमी झाली. म्हणून हे जोपर्यंत आहे तोपर्यंत करावं. एकदा का हे कमी व्हायला लागलं मग अशक्य आहे. महाराज म्हणतात आम्ही सावध झालो, तुम्ही व्हा. आम्ही सावध झालो, सावध झालो, सावध झालो, हरीच्या आलो जागरणा, हरीच्या आलो जागरणा. आम्ही सावध झालो, तुम्ही सुद्धा सावध व्हा. आणि काय करा सावध होऊन? सावध होऊनी भजनीला गा, तो देव आपलासा करा, तो नक्कीच आमचा कैवारी होईल. म्हणून महाराज म्हणतात सावध व्हा. आणि जर सावध नाही झालो हे कधी जाईल सांगता येत नाही, बरं का. म्हणून यामध्ये सावध व्हा, देव आपलासा करा, भजन करा, त्या देवाचं वर्णन करा. त्याने काळावर सुद्धा सत्ता राबवता येईल, काळ सुद्धा नम्र होईल. ही ताकद त्या भगवंतामध्ये आहे. काय करावं? या देहामध्ये आलो ना अनमोल किमतीच्या आयुष्यामध्ये, मग एकच करा. काय? शतविहाय भोक्तव्यम, 100 कामं टाकून जेवण करा. लोक म्हणतील चांगलं सांगलं शास्त्रानं. 1000 कामं टाकून दान करा, 1,00,000 कामं टाकून स्नान करा, पण कोटी कामं सोडून हरिभजन करा. भोजन तर करा पण भजनही करा. पण लोक या देहाने भजन कमी करतात आणि भोजनच जास्त करतात की नाही? भजन कमी भोजन जास्त. किती करू नये असं नाही, पण किती तर मी नेहमी विरोधान सांगत असतो. काही लोक पावड तुम्ही एका बाईचं वजन 1 क्विंटल 10 किलो झालं. ते बाई डॉक्टरकडे गेली, बसता येईना, उठता येईना, चालता येईना. डॉक्टर साहेब म्हणत काय झालं आजी? म्हणे खाली बसलं की उठता येत नाही, उठलं की असं सांगू लागली. पण त्या ठिकाणी एकच सिद्धांत मला मांडायचा आहे की भोजनापेक्षा भजन महत्वाचं आहे. भजन करावं. शतविहाय भोक्तव्यम, 100 कामं टाकून जेवण करा, पण 1,00,000 कामं टाकून हरिभजन करावं. कारण त्याच्याकरता हे मिळालेलं आहे. आणि म्हणूनच त्या गोष्टी करताच ते लावावं. याच्यात तर्क नाही, वितर्क नाही. महाराज म्हणतात बाकी तर्क वितर्क सोडा आणि एकच करा, हरिभजन करा. तार्किकाचा टाका संग, तार्किकाचा टाका संग, तार्किकाचा टाका संग, तार्किकाचा टाका संग. पांडुरंग स्मरा हो, पांडुरंग स्मरा हो, तार्किकाचा टाका संग, तार्किकाचा टाका संग. हा पांडुरंग स्मरा,
पांडुरंगे स्मराव तर्क वितर्क सोळा पण त्या भगवंताचं स्मरण करा. तर्क वितर्क करून काय करता? तर्क वितर्क करणाऱ्यापेक्षा वेळे बरे, पागल बरे. पागल लोक कुठे चांगले आहेत काय? त्या पागल लोकांचा दवाखाना आहे की नाही? अकोल्याला पाहिला का तुम्ही ना? एक पागल भजन करत होता, काही 2-4 लोक त्या दवाखान्यात गेले पाहायले आणि तो पागल भजन करत होता. हे चांगले माणसं त्या पागलला म्हणत, काय काय करून राहिला? तो म्हणे मिळालाय का? भजन करून राहिलो ना. कोण म्हणे? पागल चांगले म्हणे. ते लोक म्हणत काऊन नांदी लागतात? तुम्हाला माहिती आहे ते वेळा झाला पुढे. ते पुढून असे फिरून आले आणि तिकून येता येता तोच वेळा त्यानं डोकसा खाली केला आणि पाय वर केले, मग भजन चालू केलं. मग इकून आल्यावर हे लोक म्हणत, काय रे आता काय करून राहिला? अरे म्हणे मिळालाय का? तुम्ही भजन करून राहिलो ना. म्हणे मग काय करत होता? म्हणे तेव्हा ए साईड होती, आता बी साईड लागली. म्हणे तुम्ही इकून गेले तर ए साईड, कारण ते वेळ आहे. ते कोण चांगलं म्हणेन काय? कारण ते वेळेच आहेत ना. आणि वेळेचं काय सांगा, त्याच्यासाठी मोठा दवाखाना बांधला. आणि मग त्या ठिकाणी त्याची व्यवस्था केली. ते रात्री मच्छर डसू लागले. ते म्हणत, का रे आपल्याला हे मच्छर डसतात? म्हणे हो. म्हणे मग असं करा, हे लाईट बंद करा. म्हणे काऊन? म्हणे जेणेकरून त्या मच्छरेला आपण दिसणार नाही. लाईट बंद केले, घ्या म्हणे अंगार घेतलं, झोपा आता. झोपले सर्वे. मग रात्री 2 वाजता ते चमकणारे आगे काजवे त्या दवाखान्यात घुसले. एकानं पाहिलं, त्यानं दुसऱ्याला उठवलं. म्हणे का रे आपण लाईट बंद काऊन केले? म्हणे या मच्छरेला आपण दिसलो ना पाहिजे म्हणून. म्हणे हे तर बॅटरी का घेऊन पाहायला आले? आपण कोण कुठे झोपेला? काय म्हणता? ते चांगलं म्हणता काय? अरे ते चांगले नाही, ते वेळेच आहे. महाराज म्हणतात तर्क वितर्क करणाऱ्यापेक्षा असे वेळे बरे. म्हणून या मानवी जीवनात तर्क वितर्क करून आयुष्य व्यतीत करण्यापेक्षा पांडुरंगे स्मरा हो, एकच करा, त्या देवाचं चिंतन करा. त्या चिंतनाने ही सादृश्यतेने चिंतन करा. आणि काय होईल त्याने? ज्याला वैकुंठ अपेक्षा आहे की भगवंतांनी आमचा त्या ठिकाणी स्वीकार करावा, भगवंत करतो स्वीकार बरं का. मग त्याकरता त्याच्या नावाचं स्मरण करा. महाराज म्हणतात वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या, तो हा पंढरीचा राणा पुसासा चौवठराजना, यथामती यथा अवकाश. अभंगाचा शब्दशः अर्थ भावार्थाशी संपवला. असा अभंगाचा अर्थ, असा अनुबंध, असा अन्वय, असा व्यतिरेक आहे असं काहीच नाही. माझ्या बुद्धीनुसार या अभंगाचा शब्दरूपाने चिंतन करण्याचा प्रयत्न केला. या ठिकाणी साथी करता सर्वच महान गुरुजन कलाकार मंडळी उपस्थित आहे. एकपेक्षा एक सुंदर साऊंड सर्व्हिस आहे आणि कार्यकर्ते मंडळी सुंदर आहे. सर्व तरुण मित्र मंडळी, त्यांना सहकार्य करणारे सर्व वडीलधारी माणसं आहेत आणि ते सर्व तरुण मित्रमंडळ समोर येऊन सुंदर असा हा धर्मनाथ बीजीचा उत्सव मोठ्या आनंदाने या ठिकाणी उत्साह पूर्ण करत आहेत. त्यांना सहकार्य करणारे सर्व ग्रामस्थ मंडळी आहे, दान दातृत्व आहेत आणि उदार अंतकरणाने या ठिकाणी दान करणारे लोक आहेत. मी सांगत असतो मंडळी, काय 1 रुपया कमवणाऱ्या माणसानं 10 रुपये निदान 100 रुपये 1000 रुपये परमार्थामध्ये घातले पाहिजे. 1 रुपये कमवणाऱ्या माणसानं 10 रुपये परमार्थासाठी द्यायला पाहिजे. 10 रुपये कमवणाऱ्या माणसानं 100 रुपये दिले पाहिजे बरं का, निदान परमार्था करता. आणि जर इकडे नाही दिले तर दुसरीकडे भरा लागते ना मग ते बरं का. तुम्ही एका हातानं दान करा, तो भगवंत 1000 हाताने द्यायला तयार आहे. एकच करा बरं का. गरीबों की सुनो वो तुम्हारी सुनेगा, तुम 1 पैसा दोगे ओ 10 लाख देगा. गरीबों की सुनो, 1 रुपया दिला 1000 हातानं तो द्यायला तयार आहे. एका हातानं दान करा, 1000 हातानं तो द्यायला तयार आहे. म्हणून इकडे दान केलं पाहिजे बरं का. पण लोक इकडे देत नाही, दुसरीकडे भरल्याशिवाय राहत नाही बरं का. इकडे वर्गणी मागायला जर वर्गणीचा प्रसंग आला तर काय लेख परिस्थितीच नाही, अमुकच नाही असं लोक म्हणत असतात की नाही. आणि दुसरीकडे जर विचार केला तर त्या ठिकाणी या कार्यकर्त्या लोकांचा विचार करा तुम्ही. 2 महिन्यापासून सप्त्याच्या नियोजनाला लागतात कोणी गावातले कार्यकर्ते बरं का. 2 महिन्यापासून सप्त्याच्या नियोजनाला 10 रुपयाची वही घेतात, 2 रुपयाचा पेन घेतात, सर्वेची वर्गणी मांडतात. त्याचा वैयक्तिक काही हित असते का त्याच्यात बरं? त्या लोकांना काही पगार आहे का त्यातून बरं? त्याला कोणी चांगलं म्हणते का? त्याला चांगलंही म्हणत नाहीत लोक. तुमच्या गावात म्हणत असतील पण तिकडे फार विचित्र परिस्थिती आहे महाराज. लोक म्हणतात हे रिकाम्या माणसाचे काम आहे. काय म्हणतात? रिकाम्या लोकांचे काम आहे. काही काही लोक तर आम्हाला म्हणतात तुमच्या लोकांचे चांगला आहे महाराज. पांढरे भटक राहता, पांढऱ्या गाडीत हिंडता, मस्त लोक खायला चांगलं देतात आणि वरून पैसे देतात. म्हटलं एवढं हिरवं दिसते तर तुम्ही व्हा ना साहेब. महाराज आता लय हिरवं दिसून राहिलं आमच्या लोकांचं. तो बा म्हणे काय करणं पडेल. म्हटलं दिवसभर कथा, संध्याकाळी कीर्तन, रात्री हरिपाठ. म्हणे महाराज हे तर भीतील डोक्ष मारणार. म्हटलं मला माहित आहे तुम्ही ढेप जास्त खासान आणि दूध कमी देसाल.
हे तुमच्या बजेटचं काम नाही. याला अंतरंगातून लागते, हे मनातून पाहिजे असं. आणि मनातून असले की बजेट बसते. मग ते लोक सर्व कार्यकर्ते मंडळी झटतात. त्याच्या वैयक्तिक हितासाठी असते का काही? वैयक्तिक हितासाठी नाही. तरी ते चांगलं म्हणते का मग कोणी? चांगलं नाही. जर विचार केला तर सर्व गावाकरता, सर्वांच्या कल्याणाकरताच कार्यकर्ते मंडळी झटत असतात. आणि म्हणूनच त्या ठिकाणी जर सहकार्य झालं तर आपण करावं, पण त्यांना वाईट म्हणू नये. निदान काय होईल तेवढं करावं. नशीन होत तर करू नका. महाराज म्हणतात, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे, आणि होत नसीन घातलिया भय नरका जाणे. आणि शब्द रूपानं आपल्याला सांगता येईल. म्हणून इकडे नाही दिलं तर दुसरीकडे भरावे लागत असतात. कल्पना करा, एका बापानं पोराला 200 रुपयाची चप्पल आणली. एकच दृष्टांत सांगतो आणि थांबतो. 200 रुपयाची चप्पल आणली, वरच्या मजल्यावर राहत होते. बापानं पोराला सांगलं, म्हणे बेटा 200 रुपयाची आजच चप्पल आणली, लय दिवस टिकली पाहिजे, घासली ना पाहिजे, म्हणून एक पायरी सोडून चालत जाय. बाप हुशार, पोरगा त्याच्यापेक्षा हुशार. पोरगा एक पायरी ना सोडे भाऊ, 2 पायऱ्या सोडून चालायला लागला. तो पोरगा वर गेला आणि खाली उतरला. त्याच्या बापाने त्याच्या कानाखाली हाणली. मी म्हटलं, काऊन मारता लेकराला? म्हणे, महाराज याला आजच चप्पल आणली, चांगलं लय दिवस टिकली पाहिजे, घासली ना पाहिजे, म्हणून एक पायरी सोडून चालत जाय. म्हटलं मग? म्हणे, हा 2 पायऱ्या सोडून चालायला लागला. म्हटलं मग तुमचा फायदा नाही का झाला? म्हणे, चप्पल वाचली, पण त्या चप्पलच्या भानगडीमध्ये याची पॅन्ट फाटली ना. 2 पायऱ्या सोड्याच्या भानगडीत. म्हणजे चप्पल मध्ये वाचवा, तिकडे भरा. तसं इकडे वाचवा. सज्जन का पैसा साधूवर फकीर, दुर्जन का पैसा डॉक्टरवर वकील. म्हणून या मानवी जीवनात आम्ही आहे, सत्कर्माचा विचार करावा. अनन्य हाताने त्या ठिकाणी सत्कर्माकरता दान करावं. यांनी जीवनाचं साफल्य आहे आणि हेच जीवनाचं सार्थक आहे. म्हणून सर्वांच्या चरणी सेवा समर्पित करतो. सर्व मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. विनेकरी आहेत, गायनाचार्य, मृदंगाचार्य, साऊंड सर्व्हिस, सर्व कार्यकर्ते, सर्वेच्या चरणाला स्पर्श करतो आणि माझ्या शब्दाच्या प्रपंचाला या ठिकाणी विराम देतो. ज्ञानेश्वर ज्ञानोबा विद्यारा